पाऊस आहे मुंबईत. पावसाचं वातावरण आहे, मगापासून जबरदस्त लागतोय सुद्धा. तर मित्रांनो, रत्नागिरी ते ठाणे असा प्रवास असणार आहे आजचा आपला. आणि सुमित दादाच्या घरी आम्ही आता आलो आहोत. आणि ते पी सीवरती जरा काम चालू होतं. त्याचं फोटोग्राफर आहे तो, एडिटिंग वगैरे करत असतो. आणि हा तिकडे लॅपटॉपवरती एडिटिंग करतोय. तर इकडे सगळे त्याचे फोटो आहेत. इथून मग आम्ही जेवून खाऊन मस्त आहे की रात्री. कितीची ट्रेन आहे रे? ट्रेन कितीची आहे काय रे? पतुला फोन कर. म्हणजे 12ची की 12:30ची काहीतरी गाडी आहे आमची. तर 12-12:30ला इथून आम्ही रत्नागिरीतून निघणार आहोत. बसलोय आम्ही आता जेवायला. आणि मस्त की बटाटा फ्राय आहे माझ्यासाठी व्हेज, आणि यांच्यासाठी नॉनव्हेज आहे चिकन. सगळे चिकनवाले तिकडे बसलेले आहेत आणि हा भाव इकडे बसलेला आहे. आपला कसं सबस्क्रायबर आहे म्हणून हा नॉनव्हेज असून सुद्धा मी याला बाजूला बसवला इथं. आपण चिकन सध्या बंद केलेलं आहे नॉनव्हेज. त्यामुळे मस्त की झुणका आपली पिठलं आहे, पिठी आहे, पिठी भाकरी भात, त्याचबरोबर बटाटा फ्राय. या खायला सगळ्यांनी. आता आम्ही आलो आहोत रेल्वे स्टेशनला. गाडी पार्किंगला लावायची आपल्याला. आपलं रेल्वे स्टेशन कसं पेटतंय ना रात्रीचं, भारी वाटतंय. पण इथे आल्याच्या नंतर माहोलच एक वेगळा होतो, तुम्हाला सांगायला लागणार नाही. आतमध्ये आपण आता प्रवेश करत आहोत. आपले पंटर लोक. चला, गाडी कुठली भेटेल ती जायचं आहे आम्हाला. तिकीट मला वाटलं तिकीट काढला नाही आहे, आता सांगतात तिकीट नाही आपल्याकडे. कुठली भेटेल तिथं जायचं आहे. तर आता पहिले तिकीट मारूया. इकडे सगळे प्रवासी झोपलेले आहेत, सगळे रोजच रेग्युलर झोपलेले असतात. तिकीट काढायला आलेले आहेत. तिकीट मारलेली आहे आता. आणि कल्टी मारायची. मत्स्यगंधा आहे, 1 नंबरला आहे. चला, प्लॅटफॉर्मला आम्ही आता उतरतो. आणि प्लॅटफॉर्मवरती 1 नंबरला आपल्याला जायचं आहे. 1 नंबरला गाडी येणार आहे. गाडीत आपल्याला जागा मिळणार आहे अशी अपेक्षा आहे. गाडीत जागा मिळणारच आहे, कारण गाडीत जागा मिळणं गरजेचं आहे. खूप झोपलेलं नाही सकाळपासून. प्लॅटफॉर्मचं कामं चालू आहे तिकडं, जोरदार काम चालू आहे प्लॅटफॉर्मचं. लवकरच काम पूर्ण होईल. इथपर्यंत छत होतं पहिलं, आता पुढपर्यंत तिकडे शेवटपर्यंत छत टाकतायत. तिकडे वरती सगळे चालू आहे रिपेरिंग वगैरे. इकडे वरती बघा कसं टाकला नाहीत, स्टील बिल एकदम लोखंडा. म्हणजे पुढपर्यंत छत होणार ना, भारी होईल. एकदा काम पूर्ण झालं ना की भारी होईल. अजून खूप काम बाकी आहे आपल्या रेल्वे स्टेशनचं. पार्किंग गिर्किंग खूप जागा बाकी आहे काम होणं. इकडं हे मालगाडी लागलेली आहे या साईडला इकडं. आणि काहीतरी खायला घेतात वाटतं. काहीतरी खायला घेतात. काय काय कसली सोय आहे? ब्लॉगर आहे नाद कोकणचा शुभमदा, नाद कोकणचा प्रतीक माचिवले. आणि इकडे खाऊ काहीतरी घेतात आहे राहुल दादा गवाळी. आरजी प्रोडक्शन मार्फत खाऊ घेण्याचं वरचा सगळा खर्च उचलला आहे त्यांनी. आरजी प्रोडक्शन हे घेतलेले आहेत नाळ्या, जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. इकडे खायला घेतलेलं आहे जिरा. कसं आहे? 20 रुपये.
सगळं महाग असतं रेल्वे स्टेशनला इथं. घ्या लवकर ये, ही गाडी आली. गाडी आलेली आहे पटना की काहीतरी कुठली तरी गाडी आहे. पटना आहे, पटना, वास्को द गामा पटना. गाडी कसली भरून आलंय बघा, फुल भरून आले गाडी, कचाकच भरलेली आहे. जनरल पूर्ण फुल आहेत सगळे. पटना साईडचे सगळे आहेत. अरे भाव ब्लॉग चालू है क्या? अरे भाई का ब्लॉग चालू है, देखो अभी देख सकते हैं आप लोग. गाडी गोवा साईडला, पटना साईडला जाणार आहे तिकडं. वास्को द गामा हे निघाले तर वास्को द गामाला निघाले. अरे अडकला होता, अडकला आला, अडकला होता, गेला होता आतमध्ये, राहायला पाहिजे होतं रे. निघाले, सुटले इथून वास्को द गामा पटना. ही गोव्याला जाणार आहे गाडी. एक गाडी आली दुसरी कोणती तरी गोव्याला जाणारी. कन्नडमध्ये दिलेलं काय समजत नाही कुठली आहे. ही गाडी रिकामी आहे जरा बऱ्यापैकी. तिरुनेवली, तिरुनेवली असं काहीतरी नाव आहे गाडीचं. तिरुनेवेली, तिरुनेवेली गाडी आहे, तिरुनेवेली. गाडी सुटली ही तिरुनेवेली गाडी आहे, सुटली आता. रात्रीचे 1:30 वाजायला आलेत. आम्ही गाडीचा वेट करतोय अजून. गोव्याला जाणार गाडी आता. आमची गाडी येईल बहुतेक तिकडून. गाडी आलेली आहे आता आपली. गर्दी असणार आहे बहुतेक, कारण गाड्या सगळ्या लेट आहेत. गाडी 12:30चा टाइम होता. आली किती वाजता? आली किती वाजता विचारू नको. 12:30चा टाइम होता. आली गाडी 2:15ला. चल 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 चल, रनिंग मध्ये पकडतोय का? गर्दी जबरदस्त आहे गाडीत. गाडीत चढलेलं आहे आणि गर्दी आहे गाडीत. वाघ आमचे सगळे उभे आहेत. तर यांना उठवून आता बसणार आहे मी. कसं आहे बघा, एक एक खाली झोपायची सोय करतोय आता राहुलला. हा टाक, आहे टाक, अंथरून टाक. राहुल दादा झोपणार आहे खाली मस्त आहे. त्याने तयारी केलेली आहे त्यांची, झोपण्याच्या फुल तयारीत. असा अंतरण टाकलेलं आहे आणि आता गाई करणार. द्या, तांदून द्या. प्रत्येक जण कसा झोपलाय बघा खाली.
जशी जागा भेटेल तसे प्रत्येकजण सेट झालेत. जनरलमध्ये हाच विषय असतो. मला इतकी जागा भेटली म्हणून मी इथं झोपलोय. चिपळून आलोय आता आणि आपला भाव येणार आहे. भावड्या येतोय. कुठे चढतोय कुठे थांबलाय काय माहित नाही. कोण रे? पुढे पुढे. अर्जुन अर्जुन तू आजा अर्जुन. अर्जुन तू आजा. भावडे आलेला इकडे. झोपलेत सगळे कसले बघा. 4 वाजता गाडी चिपळूणला आले. पाऊस आत्ताच येऊन गेलेला आहे. आणि भावड्यावर त्या दरवाजाने चढलाय. ये इकडे भावा. इकडे ये. नक्की आमच्यावर फिरायला आला की बँकेत दरोडा घालायला आला काय समजत नाही. पण आलाय भाऊ कठोर परिश्रम करून आलेला आहे अशा रीतीने. हे बघ आपला जागा आहे इथे. ते बॅक्टेरिया चिपळूणवरून गाडी आता सुटलेली आहे. चला सकाळी लेट होणार आहे गाडी आम्हाला जायला. ठाण्याला उतरायचं आहे. लेट होईल गाडी. कसे झोपलेत बघा एकमेकावरती तांगड्या बिंगड्या टाकून. जनरल डब्यातला प्रवास असतात हे कमीच आहे. अजून सुद्धा गर्दी खूप असते. वरती बसलेलं आहे. आमचं रिझर्वेशन आहे दोघांचा त्यामुळे आम्ही असं वरती आहे इकडं. बाकी रिझर्वेशन नाही तर खाली आहे. आमचं रिझर्वेशन असलं कसं आम्ही वर बसलेलं आहे. स्लीपरवाले ते बघा ते स्लीपर आहे तिकडं. आमचे 2 प्लेयर आहेत ना स्लीपरवाले आहेत तिकडं. ते झोपलेत खाली. मगाशी तुम्हाला दाखवले झोपताना. ते बघा तिकडं आहेत स्लीपरवाले. वेगवेगळे प्रत्येकजण आपल्या सोयीनुसार तिकीट काढून आलेला आहे. तो तिकडं सीटर आहे त्याचं पण रिझर्वेशन आहे. चला थोडं दिसायला लागलंय आता. बाहेर पाऊस लागतोय. आलेलं आहे पनवेल. पाऊस आहे मुंबईत. पावसाचं वातावरण आहे. मगापासून जबरदस्त लागतोय सुद्धा. आता मला ठाण्याला उतरायचं आहे. ठाण्यावरून दुसरी गाडी चेंज करायची आहे. ठाण्याला उतरलोय आता आम्ही. चला मुंबईकरांची गर्दी बघा.
ही कमीच आहे, काहीच तरी कमी आहे. नाही तर एवढी गर्दी असते ना स्टेशनला, ठाणा स्टेशनला नेहमी. ठाणा असू दे किंवा कोणताही स्टेशन असू दे मुंबईचा, जबरदस्त गर्दी असते जाण्या येणाऱ्यांची, सकाळी जॉबला जाणारे. आमच्या एक मित्राला शोधतोय आम्ही. तिकीट काढला ती ट्रेन गेली. नाश्ता करायचा, काय ऑर्डर केलं आहे? वडापाव. हा वडापाव ऑर्डर केला नाही. नको 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 एक काका. तर वडापाव खाऊन निघायचं इथून. तर आपल्याला पत्तू भाव भेटलेला आहे. याला व्हिडिओमध्ये बघितला असाल तुम्ही कधी ना कधीतरी अस्खलित नमुने चॅनलवरती. तर ठाण्याला भाव भेटलेला आपल्याला आणि आपल्यासोबत पुढचा प्रवास असणार आहे. आपल्या पुढच्या प्रवासात माझ्या ह्या साईडला पण पत्तू आहे आणि ह्या साईडला पण पत्तू आहे. बेकार माणूस. दोन दोन पत्तू आणि मी मध्ये आहे बसलोय. पण यांना लेट झाला, जागा रे, पैसे तर फुकट गेल्या काय करे. खरं तर इकडचं आमची बुकिंग होती, इकडची बुकिंग होती खरं तर, पण काय करणार असं ट्रेन लेट झाली. हे इकडे बसलीत आमची सगळी. साप मीन्स साप. हे इकडे जे बसले त्यांच्यामुळे आमची बुकिंग कॅन्सल झाली. त्यांना गावावरून यायला उशीर झाला. आजचा हा व्हिडिओ खूप मोठा होईल. आजचा व्हिडिओ इथं थांबवूया. तर याच्या पुढचा व्हिडिओ भेटण्याचा असेल तर ब्लॉग नक्की बघा. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.